गडचिरोली जिल्ह्यात कडक दारूबंदी असतानाही चोरट्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्याविरोधात पोलिसांनी आपला हिसका दाखवला असून अहेरी उपविभागातील 1,32,675 रुपये किमतीचा मुद्देमाल आज रोड रोलर फिरवून नष्ट केला. अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली दारू साठवण्यासाठी जागेची अडचण निर्माण होत होती. हा मुद्देमाल नाशवंत असल्याने तो निकाली काढण्यासाठी न्यायालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची रीतसर परवानगी घेऊन 159 गुन्ह्यांमधील मुद्देमालाच्या विल्हेवाटाची प्रक्रिया राबवण्यात आली. अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 पंचांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यासाठी प्रथम 15 बाय 15 फुटांचा मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला. कडक जमिनीवर दारूच्या सर्व बाटल्या पसरवून त्यावर रोड रोलर फिरवण्यात आला. काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा पूर्णपणे चुरा केल्यानंतर हा सर्व कचरा जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात टाकून बुजवण्यात आला. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया राबवताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. ही धडक कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिनिधी शंकर मुतेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.